खेड येथे पूरस्थिती आवाक्याच्या बाहेर, लेंढी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान, पिकांच्या नुकसानाच्या पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश। दुपारच्या सत्रातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानं सरकारचा निर्णय। चेंबूरच्या न्यू अशोकनगर येथे संरक्षक भिंत कोसळली। संरक्षक भिंत कोसळून 7 झोपड्यांचं नुकसान। कोकणातही मुसळधार पाऊस, कणकवली मालवण राज्यमार्ग पाण्याखाली। पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राज्यातील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। आशिष शेलार पोहोचले महापालिका मुख्यालयात। बेस्ट पतसंस्थेची आज निवडणूक, महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना। कुत्रा प्रेमींनो, ही बातमी बघा। संभाजीनगरमध्ये पिसाळलेला कुत्रा 14 जणांना चावला। राहुल गांधींच्या ओठ यात्रेला बिहारमध्ये गर्दीच नाही। राहुल गांधी यांच्या ओठ यात्रेचा प्रवास सुरू। बिहारच्या औरंगाबाद इथं पोहोचली ओट बँक। ई वाहनांना समृद्धीवर टोलमुक्ती, प्रवास परिवहन विभागाकडून चाचपणी अंतिम टप्प्यात। भाजपा आघाडीचे ठरले, काँग्रेस आघाडीचं काय? उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण? नवी दिल्लीत आज बैठक। राधाकृष्णन नवी दिल्लीला रवाना। भाजपाकडून उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी चेहरा सीपी राधाकृष्णन रालोआचे उमेदवार। पुण्यामध्ये बेवड्यांचा धुमाकूळ, पुणेकर चिडले, रस्त्यावर उतरले। कोरेगाव पार्क परिसरातील पब बाहेर रणकंदान। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचा आरोप। मंगळवारपासून 36 तास पाणीपुरवठा बंद, दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणीपुरवठा बंद। हेमलता पाटलांचं तळ्यात मळ्यात सुरूच, हेमलता पाटील आता निघाल्या राष्ट्रवादीत। संसद परिसरामध्ये विरोधकांची घोषणाबाजी, बिहार मतदार यादी सुधारणेला काँग्रेस आघाडीचा विरोध। मंत्री शिरसाडांचा राजीनामा घ्या, रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद। रोहित पवारांच्या निशाण्यावर संजय शिरसाट। पिनाकेश्वर महादेव डोंगराच्या दरीत ट्रॅक्टर कोसळला, अपघातात 2 महिला भाविक ठार, 24 जण जखमी।